27 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 301 पासून पुढे. ना तरी संहार तेजाची या ज्वाळा तोडोनी माचो बांधला अंतराळा. आता दिव्य ज्ञानाची डोळा पाहवेना उजाळू अधिकाधिक बहुवसू. धडाडीत आहे अतिदाहसू पडत दिव्य चक्षुसे त्रासू न्याहाळिता. हो का जे महाप्रळयेचा भडाडू होता काळाग्नी रुद्राची ठाई गुडू. तो तृतीय नयनाचा मडू फुटला जैसा तैसे पसरलेनी प्रकाशे. सैग पाचवनिया ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटा कोळसे होत आसी. ऐसा अद्भुत तेजराशी जन्मा नवलम्या देखिलासी. नाही व्याप्ती आणि कांतीसी पारुजी तुझिये. त्वमक्षरं परम वेदितव्यम त्वमस्य विश्वस्य परम निदानम. त्वमव्यं शाश्वतं धर्मगोप्ता सनातनस्तं पुरुषो मतो मे. देवा तू अक्षर अवटाव्या मात्रेसी पर श्रुतू जयाचे घर गिवसित आसी. जे आकारांचे आयतन जे विश्व निक्षेपक निधान ते अव्यय तू गवन अविनाशजी. तू धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा. जाणे मी सदतिसावा पुरुष विशेष तू. अनादि मध्यंत मौर्यम पनंत बाहू शशिशूर नेत्रम. पश्यामि त्वादुप्त हुताशवक्रम स्वतेजशा विश्वमिदं तत्पनम. तू आदि मध्यांतरहितू स्वसाधर्मे तू अनंतू. विश्वबाहू अपरिमितू विश्वचरण तू. पै चंद्रचंडाशू डोळा धावितासी कोप प्रसाद लीळा. एका रुद्सी तमाच्या डोळा एका पाळितोसी कृपा दृष्टी. जी एवं विधा तू ते मी देखतसे निरुते. पेटले प्रळयाग्नीचे उचिते तैसे वक्र हे तुझे. वनिवेनी पेटले पर्वत कवळुनी ज्वाळांचे उबड उठत. तैसी चाटीत धाडा दात जीभ लोळे. ये वदनीच्या ओभा आणि जी सर्वांग कांतीच्या प्रभा. विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. द्यावा पृथ्वीवोरिदन्मंतरं हि व्याप्तं त्वेकेनं दिश्यंस सर्वा. दृष्ट्वाद्भुतं रूपमग्रं तवेदं लोकत्रयं प्रवर्तितं महात्मन्. काजे यार्दोलोक आणि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र. हे आगवेची तुवा एके भरले देखत आहे कौतुके. परी गगनाही सकट भयानके आपले विजय जेवी. ना तरी अद्भुत रसाची कल्लोळी झाली चौदाई भुवनांसी कडियाळी. तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक. नावरे व्याप्ती हे असाधारण न सावे रूपाचे उग्रपण. सुख दुरी गेले परिप्राण विपाये धरिजे. देवा ऐसे देखून तू ते नेनो कैसे आले भयाचे भरिते. आता दुःख कल्लोळी झळंबते तीही भुवने. एरवी तुझ महात्मयाचे देखणे परी भय दुःखासी का मेळवणे. परी हे सुख नव्हेची जेने गुणे ते जाणत आहे मज. जव तुझे रूप नोहे दिठे तव जगासी संसारिक गोमटे. आता देखलासी तरी विषय विटे उपनला त्रासू. तेवीची तुझ देखलियासाठी काय सहसा तुझ देवो येल मिठी. आणि नेदी तरी शोक संकटी राहो केवी. म्हणून मागो सरा तव संसारू आडवित येतसे अनिवारू. आणि पुढा तू तव अनावरू नयेसी घेवी. ऐसा माझारलिया साकडा पुढ्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. ऐसा हा ध्वनी जो फुडा चोजविला मज. जैसा आरंबळला आगी तो समुद्रा ये निवावया लागी. तव कल्लोळ पानियांच्या तरंगी आगळा बिहे. अमिही त्वा सुरंग संगा विशंती केचे द्विता प्राज्ञलोयो गुरंती. स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्ध संगा स्तुवंती त्वा स्तुती तीभी पुष्कलाभी. जैसे या जगासी जाले तू ते देखून तळमित ठेले. या माझी पैल भयले ज्ञानशुरांचे मेळावे. हे तुझे अंगिके तेजे जाळूनी सर्व कर्माची बीजे. मिळत तुझ अंतू सहजे सद्भावेसी. आणिक एक सावियाची भयभिरू सर्वस्वे धरुणी तुझी मोहरू. तुझ प्रार्थिया ती करो जोडोनिया. देवा अविद्यार्न मी पडलो जी विषय वागुरो अंतुडलो. स्वर्ग संसाराच्या साकडलो दोही भागी.
ऐसे आमचे सोडवणे तुझ वाचोनी किजिल कवने तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा. आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करतीसी सवन. अर्जुन पुढे म्हणतो, अथवा प्रलयकालच्या तेजाच्या ज्वाळा तोडून त्याच्या अंतराळात जणू काही माळाच बांधल्या आहे असे वाटते. त्यामुळे तुम्ही दिवलेला दिव्य दृष्टीने त्याच्याकडे मला पाहवत नाही. ते तेज अधिक प्रखर होऊन वरचेवर दाह वाढत आहे. त्यामुळे माझ्या दिव्य चक्षुसे पाहण्यास त्रास होतो आहे. अहो महाराज, जो काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी लुप्त असलेल्या प्रलय काळाचा अग्नी त्या प्रलय रुद्राची जणू कळीच उमललेली आहेसे वाचते. तसे तुमच्या पसरलेल्या तेजामुळे चोहीकडे पंचाग्नीच्या ज्वाळांचे वेढे पडत असता जळून ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. तुमच्या या विश्वरूपाच्या व्याप्तीला व तेजाला अंत नाही असे अद्भुत स्वरूप मी माझ्या जन्मातच आज प्रथम पाहिले. देवा, तुम्ही परब्रह्म असून 3.5 मात्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडचे आहात. श्रुती तुमचे स्थान शोधित आहेत. तुम्हीच त्रैलोक्याचे वस्तीस्थान व विश्वाचे लयस्थान असून गहन, अव्यय आणि अविनाशी असे आहात. तुम्ही धर्माचे जीवन आहात. अनादिसिद्ध असूनही नित्य नवे आहात व 36 तत्वांच्याही पलीकडील 37चा अलौकिक असा पुरुष आहात असे मी जाणतो. तुम्ही आदी मध्य व अंतरहित असून स्वपराक्रमाने अपार आहात. तुमच्या चौबाजूनी असंख्य हात व पाय आहेत. चंद्र व सूर्य तुमच्या डोळ्यांनी तुम्ही शांती व क्रोध या लीला दाखविता व तमोरूप डोळ्याने एकाला शासन करता आणि कृपारूप डोळ्याने एकाचे पालन करता. खरोखर अशा अनेक प्रकारांनी तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात. ज्याप्रमाणे प्रलयाग्नी पेटल्यावर चौकडे उजेड पडतो त्याप्रमाणे तुमचे मुख अतिशय तेजस्वी दिसत आहे. वनव्याने चौकडे परत पेटल्यावर ज्वाळा ज्याप्रमाणे भडकत असतात त्याप्रमाणे तुमची जीभ दाढा चाटीत दातामध्ये लोळत आहे. तुमच्या या तोंडातील अग्नीच्या उष्णतेने व शरीराच्या तेजाने विश्व पोळून अतिशय त्रस्त झाले आहे. किंवा स्वर्ग, पाताळ व पृथ्वी आणि अंतरिक्ष तशाच 10 दिशा व दिशाचक्र हे सर्व तुमच्या विश्वरूपाने गेले आहे असे कौतुकाने मी पाहतो. पण आकाशासहित तुमच्या भयानक रूपात जणू काही बुडत आहेत असे वाटते. किंवा अद्भुत रूपाच्या रसात लाटात 14 भुवने सापडावी असे रूप आश्चर्यकारक आहे. ते मला एकट्याला कसे पाहावेल? तुमच्या भव्य रूपाच्या व्याप्तीची कल्पना करवत नाही. तुमच्या रूपाचे ते सहज सहन होत नाही व या तुमच्या रूपाच्या दर्शनापासून जगाला सुख मिळते. एकीकडे राहून उलट जग कष्टाने प्राण धरीत आहे. देवा, असे तुमचे अद्भुत रूप पाहून मला भीतीचे भरते आले आहे. हे समजत नाही. प्रस्तुत दुःखाच्या लाटात हे सर्व त्रैलोक्य बुडत आहे. खरे पाहिले तर तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून जगाला भय व दुःखाची प्राप्ती का व्हावी? परंतु या तुमच्या विश्वरूपापासून सुख तर कोणालाही होणार नाही असे मला भासते. जोपर्यंत तुमचे विश्वरूप पाहिलेले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते. परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषयांचा वेट येऊन कंटाळा आला आहे. बरे, तुमच्या रूपाला पाहून एकाएकी मिठी मारता येईल काय? आणि मिठीनं मारावी तर शोक संकटात कसे राहावे? म्हणून मागे सरावे तर अनिवार्य असे जन्ममरणरूप संसार दुःख देतो व पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला आलिंगन देता येत नाही. अशा प्रकारे 2 संकटांच्या तावडीत सापडून बिचारे त्रैलोक्य हुडपते आहे. तात्पर्य, या विश्वरूपाचा अभिप्राय भयप्रद असा आहे हे मला चांगले कळले. जसा एखादा मनुष्य अग्नीत पोळल्यामुळे आपला दाह शमन होण्याकरता समुद्राकडे धाव घेतो, तो समुद्राच्या लाटा पाहून त्याला जास्तच भीती वाटते. त्याप्रमाणे या जगाची उत्पत्ती झाली आहे. तुम्हाला पाहून ते तळमळत आहे. आता या पलीकडील ज्ञानी पुरुषांच्या समुदायाची काय स्थिती झाली आहे ते पहा. तुमच्या तेजाने हे ज्ञानी पुरुष सर्व कर्मांची बीजे जाळून टाकून सद्भावनेने तुमच्यात एकरूप होतात आणि काही तुमच्या रूपास पाहून सहज भयभीत झाले आहेत. तथापि तुमच्याच ठिकाणी पूर्णपणे विश्वास ठेवून तुमच्यासमोर हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहे. देवा, आम्ही अज्ञान सागरात पडून विषयांच्या जाळ्यात सापडलो आहोत. स्वर्ग, सुख व संसार यांच्या कचाट्यात पडलो आहोत. अशा संकटातून तुमच्या वाचून आम्हाला कोण सोडविल? म्हणून देवा, आम्ही सर्व भावे तुम्हा शरण आलो आहोत असे म्हणत आहोत. आणि महर्षी व सिद्ध अथवा विद्याधरांचे समुदाय हे तुमचे कल्याण हो, तुमचा जय जयकार असो असे म्हणून तुमची स्तुती करत आहेत. हे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु व साध्य नामक सर्व देव, अश्विनी कुमार व 49 मरुद्गण आणि सर्व हे वायूही आपल्या वैभवाने, तसेच पितर, गंधर्व, यक्ष व राक्षसगण, इंद्रादिक मुख्य देव व सिद्ध हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठेने तुमचे विश्वरूप पाहत आहेत असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला.
ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.